श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिं साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांगरक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवदन कंठटोपिचमाला दंडकमंडलधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि माम। जय जय श्री सागरविलासा माय चक्रचालक अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभिनमतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फडचंद्र अगम्य लीलाजाची तया मंगलाचे साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तथा सकळ काव्यात येत हाता ती ब्रह्मसुताने मिळाली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्यकानन छेदक जो समृद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्तिकुमार दत्तात्रयाने मिळाला धर्म संस्थापना कारणी युगायुगी अवतार घेणे नानाविध शेष नटणे जगतपत्तीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्तिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमरुणी कर प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पण याची नसेची माझी एसी एकोणीस स्तुती संतोष हरी स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुरुंद ज्यासी नाही भेदाभेद ते सातोमुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावरस नमी इले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगीचा हली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाती हिडोली वितीमान त्यांच्या चरणी नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभूतया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसिले परी हे अमृत जाणणी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती कडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मधून पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अरमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आदरे भक्त परिश्रोत प्रथमोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय गोढा श्री शंकरा परमस्तु श्रीपाद श्री वल्लभा परमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी रचका मोदी याच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरुणी दर्शनाचा आतला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्यास सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या बाणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांची बैसवणी दोघवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयांकांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आला आपण कोठूनी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लावणी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगर देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जियाची महाविख्यात प्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळ वेळास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोगळ देश हिंडोनी सगळं सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले तरी पासून या नगरात आनंदी आहुन आनंद ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळ वेळाप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आनंदे भक्त परिश्रोत द्वितीय अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरवस्तु शुभं भवतु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेडे सोडले मोळा माझी वास्तव्य करीत आपण टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पिमती केवी वर्णू सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवेकरांनी परिणत मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविध होता तो करितयांची थट्टा तरी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळपाचे गृहाप्रती स्वामींची जांगणी ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर योगा योगाधिक काही चोळपाने केले नाही परिभक्तीस्तव काही स्वामी आले सदनाते तयांनी देखील येऊन भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळपाची चिती आनंद झाला बहुसाळ तरी पासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राज्य गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळपाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकां माझी पसरली मात रूपासी कळला वृत्तांत की या आपल्या नगरात यती विख्यात पातले वाता ऐसे कोणी राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवर झाले नाही आता जाऊन लवलाही भेटू तया यतीवर या परी ते केवळ अंतज्ञानी ऐसी वर्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची कोण पडली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तरी सकल सभा आनंदली समस्त पावले वंदिली षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती रूप राय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिश्रोत तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी राजा परिणमस्तु श्रीरवस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थी हाता स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती केलं कथाध्याची अंती सकल कोटी आली यती नूपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे जाते चोळपाची सगुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चिता आनंद सेवा स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामनाची धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने वावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया पसराती फसले ऐसे आले किती एक भक्त एकंदरी जे इच्छिती तेथे यतिराज पूर्वीती दृढचरणी ज्यांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटिल तया शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करीताती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी असोनी म्हणती जनांसी ढुंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढुंगी जो नाना भोग भोगी
साधू लक्षण त्यांच्या अंगी कोणते हो वसत असे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्तिपाठावरी श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शन इच्छुजन असंख्यात पातळे तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनंती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते स्वामी संन्यासांपुढे लोटती मोडली जणांची गर्दी तो एवढी सेवे करी संन्यासांपुढे नानापरी वस्तू येऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नदकासी सूर्य जाता असता चहासी तेथून या उठले दोघी संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे जे पातळे करू छळणा त्यांची झाली विडंबना दंडावया कुस्ती जना अवतरले यतिवर्य इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिशोत प्रेमळ भक्त चतुर्ध्याय गोढा श्री स्वामी राजा परिणमस्तु श्रीरवस्तु शुभम भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानन विश्वनरा अज्ञानतमच्छेदकरा भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदेतु अकलकोट नगरात एक तपोपर्यंत स्वामी राजा वास करीत भक्त बहुत झाले वाटा पसरली चौकडे कोणांसी कडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर त्याप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणले स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना तेव्हा दादा साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी आपली जरी इच्छा असी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असू द्या ऐसे एकूणी उत्तर संतोष होला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली नृपती सह सकळ जणी त्या परित्यात्यांसी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तयांसी विचार पडेला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्नकारी होय सत्वर लढवणी युक्तीथोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वानी करीती ब्रह्मण भोजने दिदली बहुसाले दाणी या धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐसे याने काही न झाले केले तितुकी व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळपाप्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्वे वशा चोळपासी लागली आशा तया ते अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एकूण या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार रूपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा श्री रवस्तु शुभम भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरुणी शिष्य हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायांच्या अंती चोळपाविनवी स्वामी प्रती कृपा करुणी मधवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे कुणी समर्थ बोलती हसुनी मल्हार राव वाचया म्हणी आम्हा विषयी भावनसे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सता हासी ब्राह्मण बैसले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला विग्रचित्त काही उपाय सूचना आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजासी आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करुणी न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले कडप गावाचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुनी अक्कलकोटी आले वैसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय कुटीत एकीले हात तात्यांनी मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्तवाचनी अन्य उपाय न होय परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वर्ष अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे तिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंत राव भ्याला म्हणी पळाले तोंडाचे पाणी लटालटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अगटीत लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिशोत षष्ठाध्याय गुणा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्तम शुभम भवतु अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय जाजी निर्गुणा जय जाजी सनातना जय जाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा अकलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून यती परब्रह्म वेदांत आवडितयांसी श्रवण करीती दिवसे निशी हेरळी करादी शास्त्रांसी वेतने ठेवून ठेविले त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी आणावी अकलकोटी हेतू उपजला नृपकोटी बहुत करुणी खटपती बुवांसी शेवटी आणले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहुसुखावे ख्यातीच वाढती लोकात स्तुती करती म जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपदताकार काय केल्याने होय निर्धार ऐसे एकूणी सत्वर यती राजा हासिले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हातो वेळा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढुंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे ज्ञान याचे वाढले ढुंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामींसी तुच्छ मानिती नित्य नियम सारण ब्रह्मचारी करीती शरण जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारी कपडलेसे आपल्या अंगावरी रुचिक एका एकी चढले असंख्य महाविचारी त्यातून एक दंशापना करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी कडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते
जे पारशी जागृत आली तयांसी त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नांची कदाकदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदतदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून रुचिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसी ब्रह्मपदतदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने यायची बुवा प्रति पटली कुण धरले ताकाळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सदतीत त्या समयापासून भक्ती धडली स्वामी चरणी अहंकार गेला गळूनी हृदयपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध भाविक भक्त सप्तमध्याय गुणा श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्था वर्णमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय राजी सुखनामा जय राजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशानंता राजे निजाम सरकार त्याचे पदरी दत्तरधार राज्यराय बहादूर शंकरराव नाम 6 लक्षांची जहागीर प्रयाप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्मगात तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधान सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोडन लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुखोपभोग कैसी अत्यास निद्राणेची रात्रंदिवस चिंतानले पोळे केली किते अनुष्ठाने तैसेची ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दानी आरोग्य व्हावे म्हणून या विटले संसार सोप्यांसी रासले या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मज वरी कृपा करिले कोण सोडविल व्याधीपासून कोण ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अकलकोटी जावी तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतिवचनी भाव धरावा तेने द्यावी सायदुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्यांची स्वप्न पडले अकलकोटी जावी तुवा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अकलकोटासी प्रिय पत्नी सहित तया नगराच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावी सांगती कित्येक प्रांत स्नानी करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाता अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिशोध प्रेमळवत अष्टमोध्याय गोडा श्री स्वामी चरणार विंदार वर्णमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरवस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चिती बहुत लोक दर्शना येती अकलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक आरसी यवन भाविक दर्शना येती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णाभि महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागला. असो ऐसा नगरात शंकरराव प्रवेशक आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सगळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी तरी आपण लागून द्रव्य काही देईन बाईंसी द्रव्य लोक पूर्ण आनंदले तिचे मन म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईंसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचने हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चिती म्हणे मी प्रार्थना या स्वामी प्रती कार्यापुले करीन बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मी या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकदा वरदानी समर्थ ते थोडी उठले यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐसी चुकविले तुमच्या मरणांसी निश्चय मानसी धरावा शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनूर दर्यासी एक कपणी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची प्रकृती सारम पडला राव गेले स्वप्न नगराला काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिती मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अकलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 6-10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनी गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा एसिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती सर्वांमध्ये तेथेची मठ बांधला चुनी गच्ची किती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिशोध भाविक भक्त नवमोध्याय गुणा श्री स्वामी राजा वर्णमस्तु शुभं भवतु श्रीरवस्तु. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करून विचारो आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक गामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपा नामे द्वित कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरीपी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसारात बदले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची जरी संसारी वर्तिती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटलं पंचपक्वानी सुवर्णताटी वरून आपणापुढे येती पाहून या स्वप्नी ऐसी गोष्टी उल्हासले मानसी तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दुरत्र विवेकशस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले गुरुमोडी प्रख्यात तेथे आले फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसेची परित्वा नाही संतती म्हणून या उद्विग्चिती मग शिवाराधना करीती कामनाचिती धरुणी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकूण या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चिती सौतोषले नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंद संस्कार केले यथाविधी चिदंबर नाना विधान ठेवी गेले तया लागून शुक्ल पक्षीय शिशु समान बाळवाडू लागले पुढे केले मोजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निगटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी उदे लागी आणले प्राण प्रतिष्ठान मंत्र म्हणता गजांसी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान अशा लीला अपार दाखविती चिदंबरम प्रत्यक्ष जय का शंकर जगद्दुदार ठवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तया समय ऐसे दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरुणी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयांचे लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी ऐक समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे एकूण मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादा पुली लावावी रावबाजी सी वृत्तांत कर्णोपकर्ण
करणे झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना मग दीक्षितांचे निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले वृद्ध्यावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अकलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या जाणतो यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती महासिद्ध दीक्षित यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळपायत पुण्यस्थान असोनी तेथे ऐकला वृत्तांत अकलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समत सदा परिश्रोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोड हा श्री स्वामी राजा पर्णमस्तु शुभम भवतु श्रीरवस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागले अध्याय वर्णिले बाळपा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळा वृत्तांत अकलकोटे साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती परी मुरगोडीचे विप्र बाळपासी सांगती गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथेच आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयांची विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते बाळपा तेथे पातळे स्थान पाहुणी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली प्रांतकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटकोनी मागुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबर मागून या मधुकरी भोजनोत्तरी संगमावरी परतोनी येती तै मध्याह स्नान करुनी पुन्हा बसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करून या संध्या वदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामामाजी येती तै सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृहसूत कांता शीतोषणांची परवान करता आनंद वृत्ती राहती शीतोषणांचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस पदा उदास नोहेची अया रामसेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हासी कमी तेथे आम्ही पुरवूजी बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरूनी जेविले परिसंकोच मानसी जाणे सोडिले तयाचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी जोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळवरी मग खाव्या भाकरी ऐसा नियम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर गेळ झाले कृश निशिदिनी चिंता चित्तासह सद्गुरु प्राप्तीची लागली हीन आपुले प्रार्थना भोग भोगावी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळपाची ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या आज्ञापी अकलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परी तेने झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळपा आले संगमासी वृक्षातळी ठेवूनी वस्त्रांसी गेले स्नान करावया परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालूनी रुचिकाई निघाला तयांची त्यांनी न मारिले नित्य कर्म आटविले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणी त्या दिवशी ग्रामा भीतरी पकवान मिळाले घरोघरी बाळपा तोषले अंतरी उत्तम दिन मानला अकलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवसी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले चरण चाली चालूनी अकलकोटी दुसरे दिनी बाळपा पोचले येऊनी नगरी रम्य देखील जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संमत श्रोते सदा परिश्रोत एकादशोध्याय गोढा श्रीरवस्तु शुभम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगुद्धार हरा वया भुंबार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्त जनतारणार्थ अकलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गदाध्यांची अंती बाळपा आले अकलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद कोटीने समावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सनिध्य पातले आजानुबाहु सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहुन बाळपाने धावून दूढ चरण धरिले येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन माय पोटी स्तोत्र उठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांची अलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळपावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्य अवश्य म्हणून तयांसी बाळपा तेव्हा चालले या समय श्री समर्थ असती लोकमंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराड्यावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रांतकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत यांचे करावे पूजन नित्य ध्यानियतादित्य जपानुष्ठान आठवावे करी जोळी घेऊनी स्वामी श्री जवळ येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणी मागून या मधुकरी मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अकलकोटी राहिले चोळपा आदी करून सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐसी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माजारी सर्व अधिकार तिच्या करी अव्यवस्थेचा होता बाई या कारणी आपसात भांडणे होते सदोदित स्वामी चेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळपाने पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडण एकचित सर्व केले बाळपाची प्रेमळवती पाहुणी संतोषली स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसा लोटता काही दिवस बाळपाची या शरीरास व्याधी जळली रात्रंदिवस चैन नसे क्षणभर भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृत्यग्नी बाळपासी यावे मरण विष दिले कानुल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्याचे करी भावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणी हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगूनी बाळपासी शंकर पूजनी बजावे अशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळपाची चित्ती विश्वास काही पडेना बाईंच्या आग्रावरून समर्थ दिली आज्ञा जाणो हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेचे सत्य यापरी चिठ्ठा लिहिता प्रश्न पाहता बाळपा एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न करावे पूजन ते माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिरली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळपासी दारापुत्र सोडून देसी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळपा म्हणी खिन्न झाला स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसेची श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छा बाळपाची ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शननित्य बाळपा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळपासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण त्यांचे कपडन जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2
2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी बटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळपाची जडली होती कैसा दूर तया प्रती करीतील यती दयाळो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समत सदा प्रेमळ परिश्रोत द्वादशोध्याय गुण श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज प्रणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिकार वाढे जैसा उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले. द्वादशोध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळपा प्रती कपट युक्तीने फसू पाहती परी झाली व्यर्थेची स्वयंपाक आदिक करावयासी लज्जा वाटते स्वामी तया ते एके समयांसी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता जगद्गुरु बाळपा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांसनित्य त्रास द्यावा व्यर्थेची नाना प्रकार बोलूनी करी सर्वांचा अपमान परी बाळपावरी पूर्ण विश्वास होता तिचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयांसी लघुशंका लागता स्वामींसी बाळपाती उठविले तरी पाचुनी बाळपासी रात देती अहर्निशी गाहाणे सांगता समर्थांची बाई शब्द टाळीती अकलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येतो तो चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांची द्रव्याशा बहुत असे सांगण्यात लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले कोण्या भक्ते समर्थांची अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपा जवळी असे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळपा जवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळपा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळपा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे एकूणी उत्तर गंगूलाल जमादार बाळपा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळपा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळपाचे त्यावर सता असे सर्वस्वे ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळपा कारणी जवाब दिला चोळपाने बाळपा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण एकूण जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळपाची एकूणी कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित एक वर्ष त्यावेळी पडले होते श्री जवळी तयाची करून या जोळी समर्थ करी घेतली. अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उन्हे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली. जोळी चोळपाते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळपा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे पाहून या दव्याशी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळपा सेवा करीत आती. कोण एके अवसरी सुंदराबाई बाळपावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ ते एकूण बाळपासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून कयाकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळपा दर्शनास येतं त्यासी आसन दाखवावे. बाळपा येता त्या स्थळी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तोच त्या रात्री स्वप्न बाळपाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडावे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येतं हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळपासी आनंद झाला बाईसी गर्भ भरेती कोणासी मानिनाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणी कोणाप्रती धैर्य काही होईना अकलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईंचे दूर करावे परी राणीचं भिवनी तैसीनं केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकूण या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारांसी कैद करून या बाईंसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामी या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून बाळपा बोले तयांसी द्रव्यश नाही आमांसी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळपाचा जप होता पूर्ण एका भक्ताचं सांगून परविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळपाणीचा करी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती देणे येत मोक्षाहाती अन्य साधने व्यर्थेची उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती स्वामी कृपा अकलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदीन तुझ्या पायी विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समत सदा भक्त परिश्रोत त्रयोदशोध्याय गुढा श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागना जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु प्रांतकाळी उठण आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्रांतकर्मी आटपुनी मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमी अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूप दीपार्थी अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवद्या जगद्गुरु सुखदामा निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू सपई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि कविता तूच हवी आणि होता दाता आणि देवगीता तुझ समर्थानिचे जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता वसून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रात ते नावेरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखे ही निश्चिती शेनेला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासांकडे पाहावे आता ऐती प्रार्थना आनावी जे आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निर्सोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे दस्तूर हा भवसागर याचे पावावया पहिले तीर तत्वज्ञान चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे म्हणजे सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रकटोपै शांती मनी सदा वसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तवनामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोष होणी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा चडाक्षर मंत्र रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही
प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असिता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही अहो स्वामी भक्त मिळू नये लोकात जयासी स्वामीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती दयाची इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा श्री रवस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडिता चारी पुरुषार्थ इति हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पुरवणी अंती दाविती सूरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवास जन समस्त वेळा म्हणते तयांचे शीतोषणाची भीती नसेची त्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे त्यांच्या वाटी चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळ वेळात बासप्पा तेली राहत दारिद्र्यी पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो ऐकदिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबरे यतिराज कंटक शय्या करुण ते वर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्थगिता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष यती वरद हस्त ठेवी तात्काळ मस्ती त्यांचे बासप्पाचे श्रीचरणी मन जडले तई पासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधी आनंदे मग बासप्पाची कांता एकूण या ऐसी वार्ता करीत असे आकांता मने घर बुडाले बासप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बासप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बासप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बासप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापती ओरडती परी बासप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सगळ तेजे जगनी समान पाद स्पर्श सर्पा झाला बासप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चहुकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसला मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐसी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे दिलं ऐसे बोलता समर्थ बासप्पा भय सोडून त्वरित परी घेऊन अंगवर्ष टाकीत एक सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाला गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बासप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवर्ष बाळपा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देऊन देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुणी वाहती त्याची बोलती यतीश्वर घरी जावेत वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिश्रोत पंचदशोध्याय गोढा श्री स्वामी चरणार पर्णमस्तु श्रीरवस्तु शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अकलकोटी वास केला जे जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्राती राजापूर तालुक्यात इथे या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची ते होते त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावधरुणी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अकलकोटी येईन हरिभाऊ आणि त्याचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढेवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावं या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस भेटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थ तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ आकाशात पतित तोय यथा इच्छिती सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम 300 रुपये यांनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला गुणी त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग ऐके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंदे आली मुंबईसी हरिभाऊच्या मानसी द्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी भागवी भक्त सखा दिलेल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी समर्थ सनिध येऊन दर्शन घेऊन श्री ठेवणी मस्तक त्यांनी ठेवले तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरी वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेवल्या म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कपनी जोडी समर्थ तयांसी दिली ते घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वर देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभमोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा आद्या ऐकून या ऐसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलावले संकल्प करून ठेवले तुळसी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता कारण आम्ही त्याची कांता ती करी बहुत आकांता घेत उळबुळवणी विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐसी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारी समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिलेले शुभ्रवस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिलेले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या कामाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिशोध षोडशोध्याय गोढा श्री रवस्तु शुभम भवतु अध्याय 17 श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी
कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन, त्याची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती, स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य, निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने, नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगुनी, यासी पिशाचवादा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून, त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भुसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती, ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठी सांगितल्या सुखांच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसवणी देती, तर त्यासी पिशाच लागले थोर माझेंनी दूर न घ्यायची, ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे, असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले, मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने, तारा नामे त्याची कांता, तेही त्रास देती स्वामी सुता, परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची, प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे, कोणे एके समयी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान, पाहुणी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे, स्वामी सुतयांसी लावी गेले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या, पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातळीत, पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थ त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून, नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी, पाहुणी या स्वभक्तांसी परमानंद झाला, असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे, छेले खेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे, स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला, मना माझी धरणी कामना, कोणी येतांची दर्शना, त्याची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची, स्वामी सुत त्याप्रती मनातील खून सांगती, ऐकोणी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुतांची, एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतो, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे, स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवा उदकांना पैसे दिवस झाले तिनं निराहार राहिला, मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण, एकिले आतुनी राणीने सेवकासी म्हणे सत्वर, तुम्ही जाऊन यावसरी त्या साधुते मंदिरी, प्रार्थोन या नावे, पाहून या समर्थांसी उल्हास सुतांचे मानसी, धावून या वेगेसी मिठी चरणी घातली, निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थमणी, कर फिरविला मुखावरुणी, हस्ती धरुणी उठविले, अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती, स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती, एके दिवशी श्री स्वामी बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधुनी समर्थ सांगती तयाकानी, आम्ही जातो निज आम्ही वारसा पुढे चालवावा, स्वामी वचन ऐकुनी स्वामी सुतनी शब्द होई, कल्पना न साहित्यासी, स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई, स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून इच्छिती, चिंता न काही करावी, असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत, मार्ग धरित मुंबईचा, स्वामी वचनी दुखावल्या, अंतरी बहुखीन झाला, परतोनी नाही आला, जन्मवरी अक्कलकोटी, त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी रात्रंदिवस चैन नसे क्षणभर, तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते, स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते, मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुताते सत्वरी मज सनिध्य आणावे, परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदी नसलत असे, मग सांगती समर्थ त्याची घालून पेटीत घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जाऊनी, तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटा आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला, शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेविली ती उडुकी, याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवान केला, आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती, अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करुनी परिगंधन लाविती, भोजनाते न उठती, धरणीवर अंग टाकीती, कोणा संगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी, इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आला तार, श्रुत झाला समाचार, स्वामी सुतकर झाला, मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावलात्मज निज पुत्र मरण वार्ता, ऐकून करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे, असो मग काकूबाई अक्कलकोटी लावलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते, सुत आकुला भक्त असोनी अकाली पावला का मरण, मग स्मृती जे हे चरण त्याचे कारण होय कैसे, समर्थ बोलले तियसी उलंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढवून बळीची मगनेला, धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भगवद्दती दस्तूर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासमत, भाविक भक्त परिश्रोत सप्तदशोध्याय गोडा, श्री भगवच्च रणार्पणमस्तु, श्रीरवस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण निमावा अधिकारी, असा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते, तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असे ती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना, जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी, मोर पाखरा, समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिने तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती, आमच्या पायऱ्यांची विट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागुनी लपवून ठेवले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना, असो स्वामी सुतांचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला, काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थासी दादा प्रति दाखविले, समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेव घाले असी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको, त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहिलं, केज गाव मोगला इथं, तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले, श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणी अक्कलकोटी येतं, दर्शन घेत समर्थांचे, ते म्हणती काकूबाईंसी पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादांसी समागमी आमच्या, बाई म्हणे तो अज्ञान, तशाच शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी, समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी, समर्थ पुन्हा चवाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हा असे दिसले ते भले, तेच आम्ही करू की, शेवटी मंडळी सांगिती, दादासी पाठविले केजे प्रति, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी, पुढे सेवेकरा सांगताती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी, दादांसी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी, कपणी जोळी निशाण, ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण, दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता, नकार म्हणेची
व्यर्थता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी शेवटी दादांसी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या मार्चेल्य मानुनी सत्वर धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता तिचैसेच श्रीच्या पादुका शिरी पडता उपरत्नी झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले तलया ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेळ खर्चित लावले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तीसी जे बरे वाटेल आमासी तेचे करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरी झाले एकोणी ऐसी वचनाला समर्थांची क्रोध आला घाला म्हणती बाईला थोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांसी बनविले गोसावी कपनी जोळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तीच पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जनजननी जवळ पातला ऐसे बाईने पाहुणी क्रोधा विश्रांत करणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण ऐकुणी मातेची युक्ती दादा तिच प्रती बोलती एही सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकुणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी स्वतःच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशाध्याय एवढा श्रीरवस्तु शुभं भवतु अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञानी परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यांतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नूरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थानी फिरून शोध करीती गुरूंचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान तयाचे पाहिले इथे काचे चरण धरले परी गेले व्यर्थची एके समय अकलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नूरसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकुणी सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्याची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरग्धी वा प्राणवायू आश्चर्य करीती सकळजन असो झाली काही वेळ समाधी उतरवणी तात्काळ नूरसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सदोदित झाले अंतरी हर्षकोटी न समावे उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे स्वामी मूर्ती केवळ परमेश्वर स्थिती रूपे घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नूरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नूरसिंह सरस्वतींसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळूनी तिहेसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सूरभुवनी अंतिजासी सुखाने एकोणी समर्थांसी वाणी आचर वाटले सकला म्हणी नूरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खुण येती तात्काळ जाणून पाहू लागले अधोवन शब्द एकन बोलावे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहुत केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर त्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रीच्या करी मने मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊ निवैसला दूर श्रेणी जाणिले अंतर त्याचे पाहुणी कर्म घोर राज्यद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आला बाहेरी तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी कार्य आपण योजले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्यासी यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परी पत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त त्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजा श्री सरदार मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाली मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पात्रा पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवल परी झाले दीन वदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृत्यांना तासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे न्यावेत्वा त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तिले तात्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐसा लिला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोळा श्रीरवस्तु शुभं भवतु अध्याय 20 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांची गुण नाना दोषगोती दहन सांगता ऐकता पावन वक्त श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पाताला करून या श्रीची स्तुती माता ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदनी करुणी फकीराते देई खाना तेने पुरविल सर्व कामना पक्वान्ने करुणी नाना यच्छेत्य भोजन देईजे गृहस्थ आज्ञा म्हणून केले नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उचिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्वा गृहस्थाचे मन शांशक झाले ते द्वा म्हणे यवन याती अपवित्र याचे कैसे घेऊ उचिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट रे आला म्हणे ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची हा इतक्या माझी साहजिकच कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाय साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उचिष्ट
घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाळे त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तात्काळ मुंबईसी आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एक दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एक घरापासी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बसविला 10,000च्या दिलेल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाईचे आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समत सदा एकत भाविक भक्त 20वा अध्याय एवढा श्रीरवस्तु शुभम भवतु अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोणी माझे स्मुख निमित्त वदले स्वामी राज आता कळस अध्याय 21 कृपा करुणी गरवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणी संपवावा अवताराता ऐसे मना माझी येता जड देह त्या गोणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरध्याचे दुन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयातून ते देवा जवळ होते सेवे करी त्यांच्यात दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणे आकंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढील समुद्रसा असो स्वामींच्या आनंद लीला जना सन्मार्ग दाविला उद्धारिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध झाला जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझाई जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ ना मजाचे शंकर शेट त्याची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्याची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती दिदसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवादच गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धिस्त देवता स्तवन आधार स्वामी चरित्र कोण याची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी 13व्या भक्तजनांशी अक्कलकोटी प्रवेश केला तेथेचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभाऱ्यांशी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णु बुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चून या द्रव्य भक्त त्याने बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10व्यात ते एकता पुनित श्रोत होती सत्तेची 11वा आणि 12वा ऐसाची अध्याय 13वा बाळपाचा इतिहास बरवा त्या माझी सिंगिरुपला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसपा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले स्वामी सुखाचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूप सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निविदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथा अभिमान तो नसो सर्व विद्यासागर वसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणी ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीस आणला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघ्ना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करुण आला घेऊन विष्णुकवी आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला घालो सदोदित त्याचा प्रतिपाल करावा बाळा पुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार पर्णमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम।